करकटावरी ठेवूनिया करकटावरी ठेवूनिया करकटावरी ठेवूनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 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 करकटावरी ठेवूनिया करकटावरी ठेवूनिया करकटावरी ठेवूनिया तुषहार गळा काच पीतांबर तुळशीहार गळा काशी पितांबर तुषहार गळा काच पीतांबर तुळशीहार गळा काशी पितांबर आवड निरंतर हेच ध्यान आवड निरंतर हेच ध्यान आवड निरंतर हेच ध्यान मकर कुंडल तपते त्रवण्य मकर कुंडल तपते त्रवण्य कुंडले दळपती श्रवणी कस्तुमाने हिराजित कंठिक शुभमणी विराजित कंठिक शुभमणी विराजित तुषहार गळा काच पीतांबर तुळशीहार गळा काशी पितांबर तुषहार गळा काच पीतांबर तुळशीहार गळा काशी पितांबर आवड निरंतर हेच ध्यान आवड निरंतर हेच ध्यान आवड निरंतर हेच ध्यान कामने माझे हेची सर्वे सुख कामने माझे हेची सर्व सुख कामने माझे हेची सर्वे सुख कामने माझे हेची सर्व सुख पाहिना त्रिमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने कामने माझे हेची सर्वे सुख कामने माझे हेची सर्व सुख कामने माझे हेची सर्वे सुख कामने माझे हेची सर्व सुख पाहिना त्रिमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुषहार गळा काच पीतांबर तुळशीहार गळा काशी पितांबर तुषहार गळा काच पीतांबर तुळशीहार गळा काशी पितांबर आवड निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान सदा माझे डोळे जड तुझी मूर्ती माझे डोळे जडो तुझे मूर्ती सदा माझे डोळे जड तुझी मूर्ती माझे डोळे जडो तुझे मूर्ती हुकमाईचा पती सोयरिया रखुमाईचा पती सोयरिया रखुमाईचा पती सोयरिया सदा माझे डोळे जड तुझी मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती सदा माझे डोळे जड तुझी मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती हुकमाईचा पती सोयरिया रखुमाईचा पती सोयरिया रखुमाईचा पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम 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 देही मज प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ विठो मावले हातीवर देई माऊलिये हातीवर देई विठो मावले हातीवर देई माऊलिये हातीवर देई संचारणी राही हृदय माझ्या संचरोनी राही हृदय माझ्या संचरोनी राही हृदय माझ्या गोड तुझे रूप गोड तुझे नाम 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 देई मज प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ हरी हरी तुका म्हणे काय न मागू आणिक तुका म्हणे काय न मागू आणिक तुका म्हणे काय न मागो अनेक तुका म्हणे काय न मागो अनेक तुका म्हणे काय न मागू आणिक
तुका म्हणे काय न मागू अनेक तुका म्हणे काय न मागू अनेक तुका म्हणे काय न मागू अनेक तुझे पायी शोक सर्व आहे 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 सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम तुझे पायी शोक सर्व आहे 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 गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देही माझं प्रेम सर्व काळ देही माझं प्रेम सर्व काळ सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई माझं प्रेम सर्व काळ देई माझं प्रेम सर्व काळ सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम बार कुमारी माईक तिकडे जाईल रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम जय जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप
पाहता लोचने
तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण जय राम जय जय राम जय राम कळसारावा चिंतने कळसारावा चिंतने काळ सारावा चिंतने काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने एकांतवासी गंगा स्नाने एकांतवासी गंगा स्नाने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने देवाच्या पूजने देवाच्या पूजने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या प्रदक्षिणा तुळशीच्या प्रदक्षिणा तुळशीच्या प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार आहार विहार आहार विहार आहार विहार युक्त आहार विहार युक्त आहार विहार युक्त आहार विहार युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार इंद्रियासी सार नेम इंद्रियासी सार नेम इंद्रियासी सार नसावी बासर नसावी बासर नसावी बासर नसावी बासर निद्रा बहु भाषण निद्रा बहु भाषण निद्रा बहु भाषण निद्रा बहु भाषण युक्त आहार आहार विहार आहार विहार युक्त आहार विहार युक्त आहार विहार युक्त आहार विहार परमार्थ महाधन परमार्थ महाधन परमार्थ महादन परमार्थ महादन जोडी देवाचे चरण देवाचे चरण जोडी देवाचे चरण जोडी देवाचे चरण वावया जतन वावया जतन वावया जतन वावया जतन उपाय लावाचे ये उपाय लाभाचे उपाय लाभाचे हे उपाय लाभाचे युक्त आहार विहार आहार विहार आहार विहार युक्त आहार विहार युक्त आहार विहार युक्त आहार विहार युक्त आहार विहार प्रेम इंद्र
इंद्रियासी सार नेम इंद्रियासी सार नेम इंद्रियासी सार नेम इंद्रियासी सार नसावी बासर नसावी बासर नसावी बासर नसावी बासर निद्रा बहु भाषण निद्रा बहु भाषण निद्रा बहु भाषण निद्रा बहु भाषण युक्त आहार विहार युक्त आहार विहार आहार विहार युक्त 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 आहार विहार देह समर्पिजे देवा देह समर्पिजे देवा देह समर्पिजे देवा देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा काहीच न घ्यावा भार काहीच न घ्यावा भार काहीच न घ्यावा होईल आगवा होईल आगवा होईल आगवा होईल आगवा म्हणे आनंद मने आनंद म्हणे आनंद मने आनंद आहार विहार आहार विहार आहार विहार युक्त आहार विहार युक्त आहार विहार युक्त आहार विहार युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नेम इंद्रियासी सार नेम इंद्रियासी सार नसावी बासर नसावी बासर नसावी बासर नसावी बासर निद्रा बहु भाषण निद्रा बहु भाषण निद्रा बहु भाषण निद्रा बहु भाषण आहार विहार युक्त आहार विहार युक्त आहार विहार आहार विहार युक्त विहार युक्त विहार युक्त विहार युक्त विहार ठोकला रखुमाई चिंतने काळसार वाचिंतने सगळे म्हणा टाळ वाजवा सगळे एकांतवासी गंगा स्नाने एकांतवासी गंगा स्नाने एकांतवासी गंगा एकांतवासी गंगा देवाच्या पूजने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त
नेमयेंद्रियासी सार नसावी बासर नसावी बासर नसावी बासर निद्रा बहु भाषण शक्ति मुक्ता माता की जय, सद्गुरु जोग महाराज की जय। कुंडली
काळ सारावा चिंतने एकांतवासे गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियासे सार नसावे बासर निद्रा बहु भाषण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे युक्त आहार विहार नेम इंद्रियासे सार नसावे बासर निद्रा बहु भाषण देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा होईल आघवा तुका म्हणे आनंद युक्त आहार विहार नेम इंद्रियासे सार नसावे बासर निद्रा बहु भाषण विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथमा नमन दूसरे चरणा संताची दूसरे चरणा संताची दूसरे चरणा संताची यांच्या कृपादाने कथेचा विस्तार यांच्या कृपादाने कथेचा विस्तार यांच्या कृपादाने कथेचा विस्तार यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पत्रिका छापली आहे का नाही मौलौबद्ध जटाम सुवल्कपटाम संसक्त मूल छटाम अच्छिन्नामर संकटाम मखपटाम मध्यस्थ गोदा तटाम सीता सन्निकटाम सलक्ष्मण भटाम वामांगटूनोत्कटाम रामाख्याम प्रगटाम कृतोट्ट जनटाम देवीं भजेटव्यटाम वेदानुद्धरते जगन्ति वहते भूगोलमुद्बिभ्रते दैत्यं धारयते बलिं छलयते क्षत्रक्षयं कुर्वते पौलस्त्यं जयते हलं कलयते कारुण्यमातन्वते म्लेच्छान् मूर्छयते दशाकृति कृते श्री कृष्णाय तुभ्यं नमः मावळवे तो विश्वाभासु नवल उदयला चंडांशु अद्वयाब्जिनी विकासो बंधू आता सेवेसाठी निवडलेला अभंग पंढरी रायाचे भक्त जगद्गुरु तुकोबाराय महाराज विश्वाचे गुरु जगाचे गुरु आशिया खंडाचे गुरु भारताचे गुरु महाराष्ट्राचे गुरु उत्तर महाराष्ट्राचे गुरु दक्षिण महाराष्ट्राचे गुरु मध्य महाराष्ट्राचे गुरु पुण्याचे गुरु मावळाचे गुरु माझे गुरु तुमचे गुरु इथून पुढे कीर्तन सुरू अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदैव वैकुंठ गमन सोहळा 375 वर्ष पूर्ण होत आहेत 8 दिवस कमी आहेत त्रिशतकोत्तर त्रि म्हणजे 3 शतक म्हणजे 100 300 वर्षांवर 75 ज्या संस्थेत ज्या कार्यक्रमाला ज्या घटनेला 25 वर्ष झाले त्याला रौप्य महोत्सव म्हणतात इंग्रजी बोलणारे त्याला ब्रॉन्झ ज्युबिली म्हणतात ज्युबिली म्हणजे उत्सव 50 वर्ष जर झाले तर त्याला सुवर्ण महोत्सव म्हणतात इंग्रजी बोलणारे गोल्डन ज्युबिली म्हणतात 75 वर्ष झाले काही लोक अमृत महोत्सव म्हणतात काही हिरक महोत्सव म्हणतात आणि काही लोक डायमंड ज्युबिली डायमंड म्हणजे हिरा ज्युबिली म्हणजे उत्सव आणि 100 वर्ष जर झाले तर 100ला म्हणतात शत आणि वर्षाला म्हणतात अब्द शत अधिक अब्द काय शब्द तयार झाला आणि याचं स्त्रीलिंगी रूप झालं शताब्दी असे शताब्दीची उत्पत्ती आहे मग त्याच्यावर 200 झाले 300 वर्ष झाले
325, 350, 375 झाले. आणि संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी मंडळी, जगद्गुरू तुकोबाराय महाराजांच्या मंदिराची विश्वस्त ट्रस्टी मंडळी, त्याचप्रमाणे इतर हितचिंतक मंडळी, महिला मंडळ, पुरुष मंडळ, टाडकरी मंडळी, आपल्या फडावरची मंडळी, आमच्या लाडक्या बहिणी, बरोबर आहे ना मग? मुख्यमंत्र्याचा शब्द पाळावा लागत नाही. तर या भागात त्रिभुवन पावनी मधुर जलवाहिनी पुण्य सलीला इंद्रायणी माता, इंद्राच्या शरीराला वितळून जी प्रगट झाली इंद्रायणी इंदोरसी, आणि तिच्या उजव्या काठावर जगद्गुरूंच्या दरबारमध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे. आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण काका, हरिभक्तीपरायण सोपान महाराज, त्यांचे सुपुत्र, ज्येष्ठ सुपुत्र हरिभक्तीपरायण विष्णू महाराज, आणि करून फळावरची टाडकरी मंडळी, अन्नदानाच्या पंक्ती घेणारे वगैरे, आणि या सर्वांचा सहयोग आहे. त्यामध्ये बरीचशी नावं आलेली आहेत. आपल्याला वीणापूजन करणारी बरीच मंडळींची नावं आहेत, सगळं नावं सांगणं शक्य नाही. आता या ठिकाणी आजचं कीर्तन कितल्या, चौथा आहे का? 5वा दिवस. 5व्या कीर्तनाची सेवा गुरुबंधूंनी माझ्या वाट्यावर दिलेली आहे. सेवेलागे सेवक झालो, सेवेलागे सेवक झालो, सेवेलागे सेवक झालो, सेवेलागे सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा, लागलो निज चरणा, तुमच्या लागो निज चरणा, तुमच्या लागो निज चरणा, तुमच्या लागो निज चरणा, तुमच्या लागो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, अहो स्वामी तुकया देवा, अहो स्वामी तुकया देवा, अहो स्वामी तुकया देवा. यावरी न करावा वेरू, 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 यावरी न करावा वेरू. महत्वाची सेवा आहे, बाकीचा विषय गौण आहे. जगात जर पाहिलं तर भारत विशेष आहे, भारतामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्र विशेष आहे, महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर वारकरी संप्रदाय विशेष आहे, आणि वारकरी संप्रदायात पाहिलं तर 4 गोष्टी विशेष आहेत: संत, ग्रंथ, पंथ, भगवंत. काय 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 मध्ये सुटलं एक. पायात चप्पल आहे का दादा तुमच्या? तुमच्या तुमच्या तुम्हाला म्हणतो, तुम्हाला म्हणतो, त्यांच्या मागचे होते नाही का? बरोबर, विठाला विठाला. संत, ग्रंथ, पंथ आणि भगवंत या 4 गोष्टी जगात नाही. मग इंग्लंड अमेरिका, अरे सांगितलं ना जगात नाही म्हणून, मग इंग्लंड अमेरिका कशाला पुढे आणतो शब्द? ऐका आता एक भाग. तुम्हाला फिरायचं असेल तेवढं जग फिरून या. इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली, इंडो चायना, डेन्मार्क, नेपाळ, भूतान, सिलोन, पाकिस्तान, तुर्कस्तान, अफगाणिस्तान, किर्गिझस्तान, अरबस्तान, पाकिस्तान, शेवटी आलो हिंदुस्थान. कुठेच नाही. सगळ्या जगाला पुरेल एवढी साखर पिकवणारा देश ब्राझील आहे. तिथला शेतकरी 100 एकरचा अल्पभूधारक मानला जातो. 100 एकर जमीनवाला अल्पभूधारक, सगळ्या जगाला साखर पुरवेल. सगळं जग कर्जबाजारी होऊ आणि आमच्याकडून कर्ज घ्या, मी व्याज कमवू, हा अमेरिका देश आहे. कुठेही जा, आमचं तुमच्यावर राज्य असावं, आधी आमच्या आधिपत्याखाली राहा. इंग्लंड देश आहे. हो हो, जा अमक्या देशामध्ये बॉम्ब स्फोट घडवा, तुम्हाला 7 लाख देऊ. हा एक उचापती देश आहे. समज असेल काही ना, समजही नसेल. डेन्मार्क नावाचा देश आहे. दुधातला फॅट किती आहे, दुधात पाणी किती आहे, हां 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 हां, दुधात दुसरे घटक किती मिसळवले आहेत हे सांगणारं मशीन विकसित करणारं डेन्मार्क आहे. अरे सगळं आहे बाबा. बटन दाबल्याबरोबर 600 किलोमीटर तोफ जाते. विमान सुरू झाल्याबरोबर 1 तासात 1000 किलोमीटर विमान जातं. पण तिथे अध्यात्म नाही आहे, हे ध्यानात ठेवा.
उगीच कोणाच्या तरी गप्पा मारत बसू नये. एक महिला म्हणायला लागली, बाई तुम्हाला काय कळतं, तुमचं मुलगं गोरगुमटं असेल, तुमचं मुलगं देखणं असेल, पण माझ्या मुलात काय शेंबडा आहे का त्याला? म्हणजे त्याच्या शेंबडाचाही गौरव करते ती. शेंबडाचाही गौरव करायचा का? पुनश्च सांगतो, हे अनात्म जग सांगितलं मी तुम्हाला. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, पुढे जे जे कर्म धर्म, हा सगळा नाशिवंत बाजारात लागलेली मंडळी आहे. एकाच वाक्यात सांगून टाकलं तुम्हाला. पुन्हा ऐका, मग भारतात तर असेल का नाही? चालताय का भारतात? चला बरं जाऊ बरं. पूर्ण भारतात क पासून क पर्यंत आणि क पासून क पर्यंत कळाला ना? क म्हणजे काश्मीर, क म्हणजे कन्याकुमारी, क म्हणजे कोलकाता आणि क म्हणजे कच्छ. भारताचे चारी टोकने सुरू होतात. हिंडा फिरा, एका तासात 1000 किलोमीटर प्रवास करा, पण असं मुळीच नाही. भारतात पहा, तुम्हाला नेपाळमध्ये कस्तुरी मिळेल, हा काश्मीरमध्ये केशर मिळेल, हा सांगा. सगळ्या भारताला पुरवणारा गहू पंजाबमध्ये मिळेल, सगळ्या भारताला जगाला पुरवणारं द्राक्ष नाशिकमध्ये मिळेल. पण इकडे ऐका, सफरचंद सगळीकडे मिळेल. वर्षातून 3 वेळा शेंगांचं भुईमुगाचं पीक घेणारा तामिळनाडू आहे. सगळ्यात जास्त कलेक्टर अधिकारी बरं का, IPS अधिकारी तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये आहे. पण ऐसे संत जन ऐसे हरिदास, ऐसे संत जन ऐसे हरिदास, ऐसे संत जन ऐसे हरिदास, ऐसे संत जन ऐसे हरिदास. ऐसा नाम घोष सांगा कोठे, ऐसा नाम घोष सांग कोठे, ऐसा नाम घोष सांग कोठे. आता कोणी म्हणेल मला, हा बाबा इतिहास सांगतो, भूगोल सांगतो, जॉग्राफी हिस्ट्री सांगतो. आता म्हणाल का, अरे एकाच चरणामध्ये त्याची व्यावृत्ती करून टाकली. ऐसा नाम घोष सांगा कोठे, ऐसे संतजन, पुढे ऐसे हरिदास, ऐसा नाम घोष सांगा कुठे. एकाच चरणाने व्यावृत्ती करून टाकली सगळ्यांची, कुठेच नाही. असे बरेच लोक आहेत. मी कोणाच्या घेण्यात नाही, मी कोणाच्या देण्यात नाही, मी कोणाच्या घरी नाही, मी कोणाच्या दारी नाही. सप्ताह संपून गेला तर मला माहीत सुद्धा नाही. हाही एक वर्ग जगात आहे. खाया पिया सायास करीशी. अरे रेलचेल आहे प्रमाणांची. अंदाजे आकडा सांगतो, पूर्ण भारतातील 29 राज्यामध्ये 656 जिल्ह्यामध्ये 5,60,000 गावामध्ये बरं का 4 धर्माचे लोक, मुख्य धर्म 4 धरले, 14 भाषिक, 14 भाषा बोलणार, मुख्य भाषा 14, 1,26 कोटी लोकांमध्ये 252 संतांची यादी आहे. पुण्यावरून फोन आला मला, 252 संत आहेत, हे कशावरून सांगतात? म्हटलं ग्रंथ प्रमाणित आहे. कोणता ग्रंथ आहे? थोडा नरम झाला मग तो. 252 वैष्णवाकी वार्ता, हिंदी मिश्र मारवाडी भाषेत हा ग्रंथ आहे माझ्याजवळ. 252 संत भारतात झाले. ती भाषा पूर्ण हिंदी नाही आणि मारवाडी नाही, राजस्थानी नाही, अशी मिश्र भाषा आहे. 252 संतांचं चरित्र आहे. संतांचं चरित्र अलौकिक आहे. एवढ्या करताच एक ऐका, उन्हाळ्याच्या दिवसात घराच्या खाली अंगणात लेकराचे पाय पडले तर ती वरच्या मजल्यावरून आई खाली येते आणि लेकराला घेऊन जाते. तसं संसाराच्या तापाने जो पोळला त्याला घेऊन जातात संत. प्रपंची निवाले साधू संगे, आहे ना प्रमाण? पुन्हा ऐका, आता पुन्हा सांगतो तुम्हाला. सुखी जेणे व्हावे जगनिव व्हावे, अज्ञानी लावावे, हे संतांवर जबाबदारी आहे. कोणी विचारलंच व्याकरणवाल्याने, ग्रामरवाल्याने, असं असती या क्रियापदापासून संत हा शब्द तयार झालेला आहे. कोणी विचारलं तर सांगावं. काही विचारतात हो लोक, काही विचारतात. चला सांगा मग पुढे. पूर्ण भारतवर्षामध्ये मग आता एवढे संत झाले. आता पुन्हा ऐका, या सर्व संतांमध्ये तुकोबराय कडस आहे. तुका झालासे. आलो मी इकडे अभंगाकडे. आता भजन करा,
ज्ञानाचा पाया आहे. ज्ञानदेवे रचिला. संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर तालुक्यामध्ये शिरूर नावाचं गाव आहे. उत्तम महाराज साळुंक्यांच्या जवळ त्या ठिकाणी. आणि बहिणाबाई झाल्या तुकोबारांच्या शिष्या. शांततेनं ऐका. 12 जन्म तोच पती, 12 जन्म तीच पत्नी. वासराला उपदेश केला, सापाला उपदेश केला. बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपण केले बरव्या ओझा. काही माणसं हा भंग तुकोबारांच्या गाथे शोधतात. तुका झालासे भक्तीचा कळस आहे, ज्ञानाचा पाया आहे. ज्ञान आणि उपासनेचा विस्तार केलेला आहे. मग आम्हाला काय दिलं? आला का विषय पुन्हा? आम्हाला काय दिलं? जातीनिहाय, प्रांतनिहाय संत कोणालाही देत नाही. सरकारचं दिलेलं पुरत नाही, मायबापाचं दिलेलं उरत नाही, संतांचं दिलेलं सरत नाही, जीव परमार्थ करत नाही, पापी कधी तरत नाही, कीर्तिवंत कधी मरत नाही, दुःख कधी सरत नाही, वासना कधी मरत नाही, जहर कोणाला जिरत नाही, समुद्र कोणाकडून भरत नाही, आणि एवढं तुमच्या डोक्यात शिरत नाही. काय काय खरं सांगू का तुम्हाला? तुम्ही विसरून जातात म्हणून आमची दुकानं चालतात. संत दानशूर आहेत का? संत उदार उदार आनंद भांडार, भरले आनंद भांडार. संत उदार उदार भरले आनंद भांडार, भरले आनंद भांडार. संत उदार उदार भरले आनंद भांडार, भरले आनंद भांडार, भरले आनंद भांडार. संत उदार उदार भरले आनंद भांडार, भरले आनंद भांडार, भरले आनंद भांडार. त्यांच्या दरबारामध्ये कीर्तनाची सेवा आहे. ऐका आता. इथे गोरावाडी स्टेशन आहे. 2-3 स्टेशन टाकल्यावर गोराडेश्वर शंकराचं मंदिर आहे. आणि आजे गुरु बंकट स्वामींनी त्या ठिकाणी गाथापाठ केलेली आहे. आजही बंकट स्वामींची तिथे गुफा आहे. मी मागे जाऊन आलो, शेजारी कीर्तन होतं. 37 जण गाथापाठ करत आहेत. ज्यांची पाठ झाली ते घरी गेले, काहींनी परीक्षा दिल्या, काही घरी गेलेत बिचारे आपले. पण एक छातीला हात लावून गर्वाने सांगतो, हे गाथापाठ करणारी जी मंडळी आहे यांचं अर्ध पुण्य पुण्याचे लोक घेत आहेत. पुणे जिल्ह्यातले लोक अर्ध पुण्य घेत आहेत. सात्विक दान दातव्यमिती दानम दीयते नुपकारिणे, देशे कालेचे पात्रचे तद्दानम सात्विकं स्मृतम. मी स्वतः त्या डोंगरावर चढलो, तिथे लोकांना सुविधा करून दिली. 37 जण आहेत. भामचंद्रावर किती आहेत ना, भंडाऱ्यावर किती ते माहीत नाही. 4च महात्मे या महाराष्ट्रामध्ये. आणि गाथेवर प्रवचनं करतात. गाथेच्या कोणत्याही अभंगावर बोलतात, गाथा सोडवतात. आणि त्या गाथेचं तुम्हाला विचारलं कोणी विचारलं म्हणजे सोलापूरच्या कुलगुरूंनी विचारलं. सोलापूरचे कुलगुरू विचारायला लागले, काय गाथेत? सरळ सांगायचं. गाथेमध्ये हजारो विषय आहे, मुख्य विषय 5. पंढरपूरचा विठोबा 1, रुक्मिणी माता 2, पुंडलिकराय 3, बरं का, चंद्रभागा आणि पंढरी परिक्षेत्र. किती झाले? हजारो विषय आहेत, पण या 5 गोष्टी महत्वाच्या झाल्या. आणखी काय गाथेत? 5 विषय घ्या. हजारो विषय, मुख्य विषय 5. भक्ती 1, ज्ञान 2, वैराग्य 3, धर्म आणि नीती. किती झाले? ज्याला पाहायचं असेल त्याने अभ्यास करावा गाथेचा. आनंद आहे. कोणी PhD म्हणजे फिलॉसॉफर डॉक्टरेट म्हणजे तत्वज्ञानाचा संशोधक. ज्याला अभ्यास करायचा त्याने अभ्यास करा, पारायण करणाऱ्याने पारायण करा. पण पुनश्च एक सांगतो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, गाथा पंचम वेद आहे, तुकोपनिषद आहे. आणि या वेदाने मराठी भाषेत जो अवतार घेतला ती गाथा आहे. वेदाचा मराठी भाषेतला अवतार म्हणजे गाथा आहे. सांगू पुढे.
आणि त्याच्यामध्ये जवळजवळ आता मतभेद पुन्हा सांगतो तुम्हाला, काही प्रतींमध्ये काही अभंग नाही आहेत. आता हे देवडीकरांची एक प्रत आहे, गंगू काकांची एक प्रत आहे, आणखी दुसरी एक प्रत आहे, त्याच्यात संत चरणरज अभंग नाही आहे. त्याच्याने आकड्याचा मेळ लागत नाही. मी स्वतः चरणांच्या बेरजा मारल्या. 19,300 चरण आहेत, पण त्याच्यात संत चरणरज अभंग धरला आहे. 4,044 अभंग आहेत. देवसंस्थांच्या प्रतीत सर्वात जास्त अभंग आहेत. पुनश्च एक सांगतो, ज्याने गाथेचं पारायण केलं त्याने वेदाचं पारायण केलं, आणि ज्याने गाथेकडे पाठ फिरवली त्याने वेदाकडे पाठ फिरवले. वेदाचा तो अर्थ आमासीचा धावा, वेदाचा तो अर्थ आमासीचा धावा, वेदाचा तो अर्थ आमासीचा धावा, वेदाचा तो अर्थ आमासीचा धावा. हे राणी व्हावा भार माता, हे राणी व्हावा भार माता, हे राणी व्हावा भार माता. आणि त्या गाथेमध्ये 1085 आता पुन्हा परत छापली गाथा मंदिराचा. आता फरक दिसला मला, थोडासा फरक झाला आणखी. 1085 अभंग उपदेशपर आहेत. सगळ्यात जास्त अभंग उपदेशपर आहेत, आणि यातल्या यात जास्तीत जास्त लोक उपदेशाचे अधिकारी आहेत. चला पाहू पुढे. 227 अभंग, 939 चरण संतपर आहेत. जाऊ द्या, आता काय तुमच्या ध्यानातही राहणार नाही. यामध्ये हा सुंदर अभंग आलेला आहे, पण जो अंतरंग साधक आहे, माझ्या बोलण्यावर इथे ध्यान ठेवा, अंतरंग साधक आहे. निर्वाहापुरते अन्नाच्छादन, हा ज्याला हे चरण ज्याला लागू पडतं, हा सांगा सांगा, साधकाची दशा, हे चरण ज्याला लागू पडतं. कुठेही गेला, कुठेही खाल्लं, हॉटेलमध्ये काय खाल्लं त्याचं त्यालाच माहीत. तिथे काय गेला, तिथे काय खाल्लं, अंगामनासी रुचावे, येतुलेने कृत्याकृत्य नाठवे. जो करणे याची नावे भलतेची करी. भलतच या शब्दात भलताच अर्थ आहे. काय तुम्हाला का अभ्यास करायचा त्याचा काही गरज नाही. बद्ध आणि पामर ते जर इकडे वळत असतील श्रद्धा ठेवून तर कल्याण होईल, नाही तर ते यही अभंगाचे अधिकारी नाहीत. अंतरंग साधक, आणि तो आपल्या संसारात कंटाळला. गाथेच्या चरणाच्या आधारे सांगतो, संसाराच्या सुखाचा कंटाळा यावा का दुःखाचा कंटाळा यावा. आणि तुम्हाला बोलण्याला मोकळीक दिलेली, चुकलं तरी चालेल, पण मुक्याच्या शाळेमध्ये बसू नका. सुखाचा कंटाळा यावा का दुःखाचा? सुखाचा प्रमाणच आहे ना. त्रासला हा जीव संसारीच्या सुखा, त्या सुखाला जीव त्रासला. दुःखाचा कंटाळा आपोआप येतो, काही गरज नाही त्याची. हे गाथा सोडवणाऱ्यांच्या तोंडून मी ऐकलेलं आहे. आणि त्याला थोडासा उभं आला आणि घरातून निघाला. रोषे निघाले अवचटे, घरातल्या लोकांशी जमलं नाही. पुढे म्हातारपणात मुलगा, सून आणि पत्नी या तिघांचा संबंध येतो. नातवंड काय खेळण्यामध्ये राहतात, आणि सरळ रस्ता धरला. रोषे निघाले अवसाठी 18व्या अध्यायातली ओवी आहे. पडिले द्वारकेच्या वाटे, रागाने निघावं पण द्वारकेला जावं. माय बापाच्या रागात निघावं पण आळंदीला यावं. एक पोरग माय बापाच्या रागात निघालं आणि तमासगिरात घुसलं. मग त्यांनी काय केलं, इथे बांबू गाड, तिथे बल्ली गाड, तिथे लाईट लाव, आणि आम्ही जे खाऊ ते खान, रात्रभर जागं राहा, पगार काही नाही. काय करता त्याला? योग्य दिशेने पडलेलं पहिलं पाऊल त्या लेकराचं तमाशात गेला, चुकीच्या दिशेने पाऊल पडलं. हा जो सदग्रस्त निघाला, भंडाऱ्या डोंगरावर वेळ झाली. पुण्याने संत भेटतात. एक संत भेटण्याकरता पुण्य पाहिजे, पुन्हा एकच म्हणतो, तोच विषय आलटून पालटून बोलतोय. संत भेटण्याकरता पुण्य पाहिजे एक, संत ओळखण्याकरता दृष्टी पाहिजे दोन, संत सेवा करण्याकरता श्रद्धा सबुरी पाहिजे तीन, आणि संत कृपा होणे इतकं भाग्य पाहिजे. याच्यावर सगळे संतपर प्रकरण लागतात.
कोणा पुण्य फळाले आजी देखील, कोण पुण्य कोणा गाठी, कोण पुण्य यांचा. मी तर सांगितलं गाथा पाठ करणारी मंडळी महाराष्ट्रात आहे, पण ते स्तुती पटत नाही. स्तुती वांग न रोचते सद्व्या. संत महात्म्यांना साधकांना स्तुती आवडत नाही म्हणून मी बोलत नाही. ऐका आता, या बाबा वारकरी बाबा कुठे असतात? मी सातारा जिल्ह्यात असं 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 टेंभू गावाचा रहिवासी आहे. टेंभू, हा तिथे प्रकल्प नाही झाला का? टेंभू प्रकल्प तिथे काय येणं केलं महाराज, जीव उबगला संसाराला, असा कंटाळला. हो, म्हणजे काय कंटाळा आला? संसार करावा तर सुख मिळत नाही आणि परमार्थ करावा तर देव दिसत नाही. दोन अडचणी म्हणल्यात. असं कसं झालं? द्विधा स्थिती झाली. असं कसं झालं? न अरत्र न परत्र, न आप घर न बाप घर, न अलीकड न पलीकड, न आल्याड न पल्याड. हा 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 हा. सायकल घ्यावी तर पटत नाही, मोटरसायकल घ्यावी तर पैसा नाही, आणि पायी चालावं तर पटत नाही. तिखट खावं तर पचत नाही, फिकट खावं तर रुचत नाही, काय खावं हे सुचत नाही. आता काय करावं ते कळत नाही. लग्न करावं कोणी मुलगी देत नाही, ब्रह्मचारी राहावं तर गॅरंटी नाही. असं कसं झालं? देवना संसार, देवना संसार, देवना संसार, देवना संसार. काजोईकडे चोर, काजोईकडे चोर, काजोईकडे चोर, काजोईकडे चोर, काजोईकडे चोर. आणखी एक प्रमाण आहे. देवना संसार दोही ठाई नाही थार, दोही ठाई नाही थार उपदेशपर प्रकरणातलं चरण आहे. आणखी बोलू, दोबी को कुत्तो घरकोनो घाटको. भाषा कळाली का? अहो मारवाडी भाषा बोललो ना हो. माझी द्विधा स्थिती झाली, न अरत्र न परत्र, न आप घर न बाप घर. 10-12 वाक्य झाले. मग काय करायचंय महाराज? माझा आयुष्याचा काळ संसारात गेला, निघून गेला. आयुष्य नदीचं पाणी वाहून गेलं, पण आयुष्य नदीत पुन्हा पाणी येत नाही. इंद्रायणीतलं पाणी वाहून गेलं की पुढच्या पावसाळ्यात येणारच आहे. 7 जूनला पहिला पावसाळा झाला की पुन्हा पाणी येईल, पण आयुष्य नदीचं वाहिलेलं पाणी पुन्हा येत नाही. मग राहिलेला आयुष्याचा जो काळ आहे तो गेला तो गेला. उरले ते हरी तुम्हा समर्पण. मग राहिलेला आयुष्याचा काळ मी कसा घालवावा? परमार्थ विचारावा संतांना, आजार सांगावा डॉक्टराला, कायदा विचारावा वकिलाला, भूक सांगावी जन्मदातीला, गरजा सांगाव्या बापाला, झालेला अनाचार दुराचार सांगावा देवाला, आणि स्वरूपाचं अज्ञान सांगावं संतांना. आणि लग्नाचा नवस करावा कृष्णाला, मारुतीला नवस नका करू. मारुती म्हणे माझ्या अंगाला शेंदूर लागला लेका, तुला कधी हळद लागेल? मग आता राहिलेला आयुष्याचा काळ मी कसा घालू महाराज? संयुक्तिक सुंदर उत्तर दिलं आहे त्याचं पहिलं चरण. काळ सारावा चिंतने एकांत वासे गंगा स्नान. काळ सारावा चिंतने एकांत वासे गंगा स्नाने. काळ सारावा चिंतने एकांत वासे गंगा स्नान. काळ सारावा चिंतने एकांत वासे गंगा स्नाने. देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. देवाच्या पूजने प्रदक्षिणा
प्रतिपाद्य विषय सुरू झाला. कीर्तनकार बोन्या बंगाला स्पर्श केला. काय विषय सुरू झाला? चिंतनात काळ जावा, शोधून आले संत हिताहित जगाचे. या संतवाणीनुसार हित सांगितलं. पुनश्च सांगतो, BOOK बुक, CAT कॅट मांजर, DOG डाक कुत्रा हे शिकवणारी आई आहे, पण हित करणारी नाही. आई आणि वडील दोघ जण जन्म देतात पण जन्म सफल नाही करत. एक झालं वाक्य. आई वडील जन्म देतात पण जन्म सफल करत नाही. अहो माझी आई MA BEd आहे, अरे मग तुला नोकरीच्या पलीकडे काय दिल ते सांग. हा, माझे वडील IPS अधिकारी आहे, इंडियन पोलीस सर्व्हिस. अरे नोकरीन पोट भरणं, लग्न याच्या पलीकडे काय देणार तुझा वडील? आई वडील जन्म देतात पण जन्म सफल करत नाही. संत जन्म देत नाही पण जन्म सफल करतात. एकाएक माणूस म्हणे मी सोन्यात लोळणार आहे. अरे सोन्यात लोळल्याने सोनाराचा धंदा करणारा, सोन्यात लोळल्याने जीवनाचं सोनं होत नाही. पण संत सोन्यापासून दूर करून, सोन्याची वासना दूर करून त्या साधकाच्या जीवनाचं सोनं करतात. परमं गुह्यम गीतेतला शब्द आहे. असं का? हो, शृणुमे परमं वचः गीतेतलं परम वचन आहे. बरं 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 बरं. चिंतनात काळ जावा. ऐका आता, 2 वाक्य बोलतो, आपल्या ध्यानात राहावेत. नामाचं चिंतन आणि शास्त्राचं मंथन. काय 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 महाराज हे सगळेचे सगळे यमक लोकांनी लिहून काढले. आणि ते माझ्या अगोदर त्यांचं कीर्तन झालं, मी मागून गेलो. आपल्या महाराजाचं कीर्तन येऊ म्हातारा सांगतोय. आता काय करावं मलाच कळना काय मला. आता ऐका, नामाचं चिंतन आणि शास्त्राचं मंथन. चिंतनात चित्त शुद्धी आणि मंथनात नवनीत प्राप्ती. बरंच बोलू. अडचणीत पडलेला, कचऱ्यात पडलेला साखरेचा कण मुंगी शोधून काढते. हो हो हो. बार रस्त्यावर पडलेला रक्ताचा थेंब कुत्र वास घेतं. हे रक्त कुणीकडून कुणीकडे गेलं तो शोधून काढतो. काटेरी झुडपात उमललेल्या फुलातला पराग मधमाशी काढून घेते. तसा जिज्ञासू मुमुक्षू हा शास्त्राचा शास्त्रार्थ काढून घेतो. हे मंथन आहे. ऐकलेलं आहे आपण. एक आमच्या आजोबाचं बापाचं पणजोबाचं आहे. परत सांगू, नाम चिंतनाने श्रम जातो, नाम चिंतनाने भ्रम जातो. आता मी थोडं लोळलो तो थोडा श्रम गेला, पण भ्रम राहिला ना. मी महाराष्ट्रातील, उत्तर महाराष्ट्रातील, जळगाव जिल्ह्यातील, यावल तालुक्यातील मराठा समाजाचा मराठा पाटील हा भ्रमच आहे. स्वदेव हा नाम अर्जुन, त्याचा भ्रम ठरवला देवाने. भ्रमच आहे. भ्रमही जावा आणि श्रमही जावा. कस काय जाईल? ऐका आता. तुम्हाला पाठ आहे चरण पण आठवलं पाहिजे. नुसत्या गाथा ज्ञानेश्वरीवर कीर्तन होऊ शकतं. ऐका, कामामध्ये काम, नुसतं बोला, काही म्हणा, पुढे कशाने दुःखाचं सुख होईल, श्रमही जाईल ना भ्रमही जाईल. याच्याकरता हे साधन आहे. आता 4 वाक्य पुन्हा ऐका भाऊ. काही नाही, मी बाकीचं काही वेळेच्या आत संपून टाकेल. 4 वाक्य 4 वाक्य ऐका. साधना करतो तो साधक आणि साधक करतो ती साधना. साधक करतो ते साधन, साधन करणारा असतो तो साधक. 2 झाले. साधक साधना करून जे मिळतं ते साध्य, आणि हे साध्य ज्याला मिळाला तो सिद्ध. किती झाले वाक्य? सापडला हरी तयाला साधन, सापडला हरी तयाला साधन, सापडला हरी तयाला साधन, सापडला हरी तयाला साधन. एका जनार्दनी हरी बोला, एका जनार्दनी हरी बोला, एका जनार्दनी हरी बोला. नाथ बाबांचा पैठणचा हरिपाठातलं हे चरण आहे. सापडला हरी, त्याला साधनाने मिळालं. साधना करत राहावं. आम्ही 71 साली पाठाला बसलो. 73 साली राम सुखदासजी स्वामी आले. माऊलीच्या मंदिरात त्यांचं प्रवचन होतं. आणि काही गुजराती मारवाडी मंडळी त्यांच्या सहवासात राहायची. माझ्या गावचे 2 कीर्तनकार त्यांच्या सहवासात होते. त्यांना जर कोणी विचारलं, जग में ये जो चला है घोटाला चला है, ये जो रेल घोटाला है, सिमेंट का घोटाला चला है, स्वामी त्याला म्हणायचे,
ओ घोटाला निपटने के लिए भगवान ने तुझे भेजा है क्या? दुनिया का पाप पुण्य देखने के लिए आपको दृष्टि नहीं दी है। आप सुनिए और सोचिए, साधन के विषय में, साधना के विषय में पूछो, क्या साधना करना है? क्या साधना करने से मुझे कोई लाभ होगा? म्हणजे ते सांगायचे कोण? तुझ्या साधनेचं तू मला विचार. कोणी भ्रष्टाचार केला असेल तर मला कशाला विचारतो? आणि मी आता नवीन सांगतो, त्याच्यावर सुद्धा कमिट्या निघालेल्या आहेत. तपास संस्था निघाल्या, ईडी नावाची संस्था आहे. त्याच्यानंतर आणखी आहे, पुष्कळ आहे. हा, गुन्हा अन्वेषण शाखा मराठीमध्ये शब्द आहे. कोणता शब्द दिला मराठी? गुन्हा अन्वेषण शाखा. ही राज्याची राहते. जाऊ दे, आता एक बोलतो, आपली साधना करायची, नामचिंतन ही साधना सांगितली. बरं बरं, आता मग चला माझ्यावर सगळेचे सगळे सातारा जिल्ह्यात जाऊ आपण आता. का बरं? चला ना, तुम्हाला घेऊन जातो. 8:60 परत येऊ. गेलो आपण पुणे ते गोंदवले गाडीनं. गोंदवल्याला उतरलो, तिथे माण नावाची नदी आहे. त्याच्यावरून तालुक्याचं नाव माण तालुका झालं, सातारा जिल्हा. 2 राम मंदिर आहेत. त्यात एका रामाला थोरले राम, दुसऱ्या रामाला लहान राम. तिकडची काही म्हातारी माणसं बारके राम असलंही म्हणतात. थोरले राम, बारके राम असलं म्हातारी माणसं म्हणतात. अशा हॉलमध्ये लोक बसतात. कोणाकडे कोणी पाहायचं नाही, कोणी चपला कुठे सोडल्या ते पाहायचं नाही. किती वेळ झालं, आपल्याला जी साधना करायची, नाम साधना, तिथे करतात. आणि नाम साधना करून चला आता भोजनाच्या प्रसादाची वेळ झाली. ती प्रसादाची जी वेळ झाली, बेंचवर बसा आणि तुमच्या टेबलावर ताट गाईच्या दुधातनं, गाईच्या तुपात. 10 रुपयाचं कुपन नाही, 50 रुपयाचं कुपन नाही. सावकाश जेव्हा, खरकट पाडू नका. शेजारी उठला म्हणून तुम्ही उठू नका. आणि घरी गेल्यावर मुलाबाळामध्ये बसून नामचिंतनाची साधना करा. मी बाहेर पडलो, बारामतीची मंडळी मला घेऊन गेली. कोण आलं कोण नाही ते तुकोबाऱ्यांना माहीत का त्यांना माहीत. घ्या म्हणे बुवा तुम्हाला. म्हटलं काय? हा ग्रंथ. त्याच्यात गोंदवलेकर महाराजांचे 365 प्रवचन आहेत. नामचिंतन ही माझी समाधी आहे. त्याच्यातले वाक्य 2-4. नामचिंतन हे म्हणून माझं मनुष्य जन्माचं धन आहे. नामचिंतन हा माझा सुखाचा झरा आहे. नामचिंतन हे माझं पाप धुण्याची आणि साधना आहे. नामचिंतनाने मी रामचंद्र प्रभूच्या चरणाशी विलीन होतो. असे हजारो वाक्य आहे बाबा. आणि 5 प्रवचन राम जन्माचे आहेत. 365 प्रवचनाचा ग्रंथ दिला. म्हटलं पैसे किती? नव पैसे नव, तुम्हासनी घ्या. पैसे नाही काही नाही, जो ग्रंथ दिला. कारण मी याच्याही पूर्वी गोंदवल्याचा विषय सांगतो. आणि बाहेर पडा, एक विषय सांगतो तुम्हाला. त्यांच्या ज्या गुरु आहेत, त्या स्त्री आहेत, त्यांचं नाव तुकामाई. काही लोक तुकुमाई म्हणतात. इथे कुत्रीचं पिलू धरलं इथे, आणि हा कपडा नाही तुकुमाईच्या अंगावर. आणि ते नामचिंतनाची साधना करतात. जेवढं झालं तेवढं करा. हेच गोंदवलेकर महाराज रामरायाच्या समोर बोलले, रामराया, मी नैमिष अरण्यात जातो रामनामाची साधना करण्याकरता. तेवढ्यात रामचंद्र प्रभूच्या डोळ्यातून अश्रू गळायला लागले. महाराजांनी पाहिलं, रामराया, मी नैमिष अरण्यात जात नाही, पण तुम्ही रडू नका. लगेच अश्रू बंद झाले. ऐका, जेवढं ऐकायचं असेल तेवढं. आम्ही जेव्हा गेले तेव्हा महाराजांचे सख्खे भाचे 80-85 वर्षाचे म्हातारी व्यक्ती तिथे होते. चला, त्यांनी सांगितलं, जेवढी साधना तुम्हाला करता आली तेवढी करा. कलियुगा माझी करावे, जेथे कीर्तन हे नामघोष. सततम कीर्तयंतः अनन्यास चिंतयंतः, अशी पद आहेत. पण बाबा एक अडचण आली ना हो. दादा, तुम्हाला ग्रामपंचायतीत बोलवलं. म्हणजे का बोलवलं? गट विकास अधिकारी आले. म्हणजे कोण? BDO आले. काय? गटारीची चौकशी आहे. चला, नामचिंतन बंद गेले. तिथे घरी आले, नामचिंतनात बसणार. तुम्हाला पाटलाच्या घरी बोलवलं. म्हणे का? त्यांच्या मुलीचा संबंध जुडला, सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आहे. दादा,
तुम्हाला सोसायटीत बोलवलं जाया वर्गणी भरण्याकरता, या जाया वर्गणीतून सोसायटीच्या गट सचिवाचा पगार निघतो. असा जो माणूस शेकडो ठिकाणी विभागला गेला, तो साधना करील का? बोला आता काय बोलायचं असेल ते. थोडे लोक असे सापडतील ज्यांना शिष्य नाही, ज्यांना गाडी नाही, ड्रायव्हर नाही, दिंडी नाही, मठ नाही, आणखी परिवारही नाही. जोग महाराज ज्या खोलीत राहत होते पुण्याच्या, फक्त एक पाण्याचा तांब्या भरलेला राहत होता, माठ सुद्धा नव्हता, असं चरित्रात नामांनी लिहिलेलं आहे. उपाधीच नाही. नतुसिंग बाबाची खोली जी आहे आळंदीत, मैगावकर धर्मशाळा, अजूनही लाईट नाही. सांगा इतकं गरीब कोण आहे? त्या खोलीत अजून संडास नाही, बाथरूम नाही, लाईट नाही, मोरी नाही, काहीच नाही. इथे माधुकरी मागून खा, अभ्यास करा, घरी जा. कुठल्याच उचापती नाही. पण काय, वायाची उपाधी करसी जना, वायाची उपाधी दंभ. हा, अविद्येची अंतरंग उपाधी, अविद्येची बहिरंग उपाधी. विद्येची अंतरंग उपाधी, विद्येची बहिरंग उपाधी, 4 उपाध्या सांगितल्या जातात. ज्या या परमार्थाची पुढे काय टाकायचं त्याने, हे सांभाळा आता, ज्याचं त्याने पहा. म्हणून एकांतवास हे पुढचं पद टाकलं. एकांतवास. तुका म्हणे आमा एकांताचा वास, ब्रह्मस्वरूप होऊन ब्रह्मानंद लुटू. हा हा हा, बरोबर आहे. ब्रह्मानंद लुटूच राहू. सुखे सेवू ब्रह्मानंदा, गाऊ राम नाम. रामनाम हे ब्रह्मानंद सेवन करण्याचं साधन आहे. वा वा वा. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सारखे प्रमाणे गेले. एकांतवास. आता मीच पुन्हा तुम्हाला सांगतो, 10-8 वर्षापासून घर सोडलं, मंदिरात राहतो. तिथले गावातली म्हातारी येतात गप्पा मारायला. महाराज मग दिवसभर वाचन करते का हो? मग काय झालं? आणि मग ते काय झालं? मग मी तेवढ्यात काय करतो, उशी ठेवतो, चादर ओढतो आणि डाव्या अंगावर झोपून जातो. त्याला वाटतं बुवा झोपला, आणि तो गेल्यावर पुन्हा गाथा काढतो. यांना म्हणायचं गप्पाचा टप्पा पूर्ण करणारे आप्पा. यायच्या कोणी नादी लागावं, ते साधना करत नाही ना आपल्याला करू देत नाही. यांना म्हणायचे मोकारे बाबा. आता काय करणार हो, ते गपच बसत नाहीत. पण एक लक्षात ठेवा, मंडुकी वटवट, वायाची उपाधी, उगारा आहे निवांत, हगवण गाणी पिट पिटते आहे गाथेतलं चरण. एकांतात हो, पण मेहरबानी करून भाऊ एकांतात लोकांत होऊ नये. हे पहिलं पथ्य पाळा. एक महात्मा 2 नद्यांच्या संगमावर कुटी बनवली आणि खरोखरच तो त्यागी होता. मग तो काय करायचा, कुटी, रोटी, छाटी, लंगोटी, काय 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 एवढी चतुसूत्र त्याच्या जीवनात होती. तिथे देवस्थानला काही महिला स्नान करायला आल्यात, हरतालिका म्हणतात का, हरतालिका. आणि लोकाबाईंनी एवढं भलं मोठं सीताफळ दिलं. शीतफलम खरं नाव त्याचं शीतफल आहे. कप वाढवणारं, शरीरात साखर वाढवणारं, थंड करणारं, पित्त कमी करणारं फल. त्याच्यात 150 बिया निघाल्या. त्या साधूने इतना मिठास फल आहे, इतना मधुर आहे. हे रसिली चीज आहे. रसिली म्हणजे चवदार. स्नानाच्या जागी जागा उकरून त्याने ते बिया टाकल्या आणि त्या 2 महिन्यामध्ये एवढे 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 रोपं झाले. ते पावसाळ्यातलं त्याने कुठून तरी काही आणलं, 10-10 फुटावर बऱ्याच जागेवर लावून दिलं. पावसाळ्यामध्ये कोरी जमीन आणि त्याच्यामध्ये मोठी मोठी सीताफळं झालीत, झाडं झालीत. मग त्याने काय करायचं, ते रानातल्या चरणाऱ्या गाई तिचं शेण आणायचं, कोरडं कोटायचं किंवा शेण आणायचं, पाणी टाकायचं आणि ती फोपावली झाडं
3.5 वर्षात फलधारणा झाली. आणि गावातली कार्टी, रविवारचा दिवस, कच्ची सीताफळं तोडायला लागले. तो बाबा रागवला, अरे ये फल तो हरा है, पका नहीं है, खाने में कुछ लाभ नहीं है, मत तोडो, भागो, यहाँ से चले जाओ. ए बाबा, आमच्या गावचं जंगल आहे. त्या साधूला दम द्यायला लागली ती कार्टी पोरं, 15-15, 16-16 वर्षाची. एकाने एवढं कच्चं सीताफळ साधूला फेकून मारलं आणि चष्म्याला लागलं. चष्म्याचा काल इथे निघायला लागला, रक्त गळायला लागलं. साधू त्यांच्या मागे पडाला, तो पोरगा पडला आणि इथे काटा भरला. तो घरी ओरडत गेला आणि त्याचे मायबाप साधूला मारायला आले. पटकन बोला, लोकांत का एकांत? मीच बोलू का? मी गुत्त घेतलंय का? एकांत झाला का लोकांत झाला? जसं त्याने भाव. कितीही माणूस शिकलेला स्वतःच्या मुलाच्या पुढे त्याला साधू काही वाटत नाही. आपल्या कार्ट्याने काय उपद्व्याप केला साधूला, काय सीताफळ फेकून मारलं, चष्मा फुटला, हे पाहिलं हे संसारी लोक तयार नाहीत. माझ्या मुलाला का मारलं, आमचं गाव, आमचं शिवार. कारण हे अज्ञानाचे राजे आहेत. हे काय यांच्या नादी लागावं. झालं सर्वस्व सोडून वना गेला, वनी वनिता चिंतू लागला, लोकांत झाला. बरं बरं बरं. अरे इकडं मग अशी जागा शोधावी. याजसाठी वनांतरा ऐका शरण, जातो सांडून या घरा, माझे दिठावेल प्रेम बुद्धी होईल निष्काम. एकांत प्रिय माणसं जे आहेत त्याचाही विषय भरपूर आहेत. आणि नेमकं काय झालं ते ऐका आता. मी ज्या मंदिरात राहतो तिथे एवढे एवढे वड पिंपळ झाले. 6 झाडांनी अर्धा एकर जागा व्यापून टाकली. सकाळचे 5 वाजले, स्वरा माझी सुहावा पंचमो जैसा. पंचमो आहे ना. काळ्या रंगाची जी ओरडते ती कोकिडा नसते, तो कोकिड असतो. आणि कोकिडा कधीच ओरडत नाही. सुंदर अशा प्रकारचे. आणि त्या ठिकाणी शुचौ देशे प्रतिष्ठाप्य 6वा अध्याय 11वा श्लोक. गजबजा सांडलिया या 18व्यातली ओवी आहे. गजबजा सांडलिया वसवी वनस्थळिया अंगाची या मांदिया एकले या ओवी ऐका. विविक्त सेवी या पदावर ही ओवी आहे. 18व्या अध्यायातला 52वा श्लोक आहे तो. असा 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 अशी जागा निवडावी. वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आमा सोयरे वनचरी, वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आमा सोयरे वनचरी. पक्षी सुस्वरे आरवी, पक्षी सुस्वरे आरवी, पक्षी सुस्वरे आरवी. ओवी बोलून गेलो मी. गजबजा सांडलिया वसवी वनस्थळिया पाणी लागे हंसे 2-4 सारसे, कवणे एके वेळे पैसे तरी कोकिळ हो, निरंतर नाही आली गेली तरी काही, हो का मयूरही आम्ही नानो म्हणो, परी आवश्यक पांडवा ऐसा ठावो जोडावा. आम्हाला तरी आठवतो आमच्या वेळेपर्यंत आळंदीला हा श्लोक कितव्या नंबरचा आणि कोणत्या अध्यायातला, हा अभंग कोणत्या प्रकरणातला, ही अभ्यास करणारी मंडळी आणि अशा कीर्तनकार अभ्यासांना अन्न देऊन सेवेचं व्रत आरंभलेली तुम्ही मंडळी आहात. चला म्हणून एकांत वासात एका भावाचा एकांत पिक पिकला आनंद अनंत. हा 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 आणखी अनंत आहे. बरं 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 बरं. अशी जागा शोधून काढावी. मिळत नाही ना, मिळत नाही ना. तुम्ही जर गेले, काही लोक येतात माझ्या मुलीचं लग्न जोडेल का, माझ्या मुलाचा फौजदारचा नंबर लागेल का, माझा MBBS ला नंबर लागेल का, काही ना काही उपद्व्याप, काही ना काही उपद्व्याप. अहो तुकोबाराय भजन करत असताना गंगाराम मवाळ नाही गेले का, म्हैस आली होती का इकडं, आली होती
पण त्यांची कृपा झाली, तो टाडकरी झाला. एकांतवास असावा. हा 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 हा. बर मग पुढे काय? गंगा स्नान हे पद का आलं? तिथे नदी असावी. कशा करता सांगतो. जवळजवळ 81 नद्यांची यादी भागवतात आहे. काही तुमच्या ध्यानातही राहणार नाही, पण नुसतं ऐकून तर घ्या बाबा. गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी, सोनभद्र, शरयू, तापी, पूर्णा, झिरी, बोरी, अंजनी, कृष्णा, कोयना, या तुमच्याकडच्या सातारा जिल्ह्यातल्या नद्या. कृष्णा, कोयना, नर्मदा, सीना, क्षिप्रा, नीरा, भिवरा, चंद्रभागा, वेत्रवती, हाडकाय, खडकाय, सुरनदी, कांगनदी, गोगडी नदी, विश्वामित्री, झेलम, चिनाव, रावी, सतलज, बियास, वैनगंगा, पैनगंगा, नळगंगा, अमरावती, अर्णावती, बोराई माता, दारणा माता. बरे का? त्याचप्रमाणे व्याघ्रा नदीचं नाव आहे व्याघ्रा. हा हा सांगा सांगा. व्याघ्रा माता, दुधना माता, इंद्रायणी माता. आणखी सांगतो तुम्हाला, ध्यानात राहील का? इंद्रायणी धरली, इंद्राच्या शरीरापासून प्रगट झालेली 81 नद्या आहेत. वाचे म्हणता गंगा गंगा, कदाचित या शरीरामध्ये काम वासना झालीच तर नदीच्या उगमाकडे तोंड करायचं आणि प्रणवाचा म्हणजे ओंकाराचा जप करायचा. काम वासना झाली तर. आणि नदीला पाणी कोरसलं तर मग काठावर इकडे तिकडे पाणी कमी राहतं. आणि नदीला पाणी नसलं तर मग पाण्यामध्ये बसून ओंकाराचा प्रणवाचा जप करायचा. दुसरं एक सांगतो, शरीरातली नाडी शीतल होते. आणखी पुन्हा सांगतो, इंद्र येऊन या भूमीसी याग संपादिले अहर्निशी, इंद्रायणी इंदोरीसी पंचक्रोशी यापासून 5 कोसावरून 20 किलोमीटरवरून 30 बरं का ही इंद्रायणी आली आणि तिच्या काठावर इंद्राने यज्ञ केले. ऋषींच्या सान्निध्यात, देवांच्या यज्ञ करण्यात, साधकांच्या साधना करण्यात आणि त्या भूमीचे रजकण पवित्र झालेले राहतात. आपण आपली साधना करा. परत सांगतो एक श्लोक, पण त्याचा अर्थच बोलतो. आता आपण घरात, अंगणात, शेतात जर साधना केली सर्वसाधारण फल मिळतं. तीच साधना गाईच्या गोठ्यात जर केली तर 100 पटीने अधिक फल मिळतं. आणि तीच साधना नदीच्या काठावर झाली तर 100 पटीने अधिक फल मिळतं. आणि तीच साधना शंकराच्या मंदिरात जर केली, अनंतम शिवसन्निधौ, शिवसन्निधौ अनंतम, शिवाच्या सान्निध्यामध्ये जे चिंतन साधना केली तिचं अनंत फल प्राप्त होऊन अनंत फळाला तो प्राप्त होतो. जेवढं झालं तेवढं करा. आम्ही सांगून निघून जाऊ. एकांतवास गंगा स्नाने आणि तिथे देवाचं पूजन असा शब्द वापरलेला आहे. पूजी प्रतिमेचे देव, भाव संत म्हणती तेथे भाव, संत म्हणती तेथे भाव, संत म्हणती तेथे भाव, संत म्हणती तेथे भाव, संत म्हणती
भारतीय संस्कृती, वारकरी संप्रदाय, भागवत संप्रदाय, वैष्णव संप्रदाय हे प्रतिमा पूजन करणारे आहेत. गीतेच्या 17व्या अध्यायातला 14वा श्लोक आहे, देवद्विज गुरु प्राज्ञ. पुढे काय आहे? पूजनम. आलं का? पूजनम तिथे आलेलं आहे. मग देव आहे, द्विज आहे, गुरु आहे ना, प्राज्ञ म्हणजे ब्राह्मण घेतले आहे. ज्ञानोबारायांनी ब्राह्मण घेतलेले आहे. या सर्वांचं पूजन करावं, जेवढं झालं तेवढं करावं. चला मग अजून काही आहे का? आता एक असंही आहे, देवपूजा करताना दंभ, पाप, कामना आणि व्यभिचार हे 4 दोष नसावेत. हे गुरुवरे दुंडा मारा सांगायचे. एक म्हातारं बसलं घरात, पूजा आटोपली, म्हातारी म्हणायला लागली, अहो ऐकलेत का? म्हणले काय? मी दर्शनाला चालले मंदिरात. मग जा ना, तुझा रस्ता कोणी अडवलाय, जा. अहो पण हे दूध कुठं ठेवायचं? ग्लासमध्ये, प्याल्यामध्ये दूध ठेवलं, तू जप करत होता. मांजर आलं, सोकलेलं मांजर त्या घरातलं, ते तोंड लावत नाही तेवढं त्यानं हुसकवलं मांजराला. पुन्हा जप करायला सुरुवात झाली. सांगितलं ना मी, दंभ, पाप, कामना या गोष्टी नसाव्यात. पुन्हा मांजराला हुसकवलं, पुन्हा मांजर आलं, लय चवताळलं आणि त्याने जप करण्याची माडच फेकून मारली. कोणाला? कीर्तनकाराला. ते मांजर पडालं. दुसऱ्या मांजरीनं विचारलं, कागताई काय झाले? म्हणे मी माडकरी झाले. हे दोष आहेत भाऊ. पूजा होते मुक्ता फडी, रस ओविया मंगळी. गाथा सोडवणारे पूजा किंवा पूजन, कासयाने पूजा करू केशराजा, याच्यात मानस पूजेचं वर्णन करतात. याच्यामध्ये बर का तंत्रपूजा, मंत्रपूजा आणि यंत्रपूजेचंही वर्णन करतात. हे गाथा सोडवणारे करतात. आपल्याला काय आहे? बस चला मग आता पुढे देवाच्या पूजन प्रदक्षिणा ही साधकाची साधना आहे. तुळशी प्रदक्षिणा, नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पुण्यानाही असा एक अभंग आहे. बरं बरं बरं, मग तुळसच का घेतली? आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ज्या ज्या गोष्टींचा स्वीकार आहे त्याच्यामध्ये एकतर आयुर्वेदिक लाभ आहे, पारमार्थिक हीच आहे, नाही का? पावित्र्याचा स्रोत आहे. तुळसी पावित्र्याचा स्रोत आहे. इंग्रजीमध्ये तिला बेसिल म्हणतात. तुळस, तिची तुलना होत नाही म्हणून तुळस. राधा, कृष्ण पावनी, कृष्णप्रिया असे 7-8 नाव आहे तुळशीला. आणि तुळशीच्या पाल्यामध्ये तिक्त रस आहे. तो रस काढतात, त्याच्यातलं तेल काढतात. दमा, खोकला, कोणतं राहिलं, हा स्नायूदुखी इत्यादी त्या औषधामध्ये ते मिश्र करतात. जर्मनी आणि इटली, कोणता देश सांगितला दुसरा? जर्मनी आणि किटली नाही, इटली. या दोन्ही देशात भारताची तुळस नेऊन तिथे लावल्यात. आयुर्वेदाचा वापर केला जातो. वात शमन करणारी, कफ शमन करणारी. आणि या तुळशीला प्रदक्षिणा करायचे बंकट स्वामी महाराज. 10चा टोल पडला, वाजला घंटा, सगळे झोपले की स्वामींनी माळ घेऊन जप करायचा. पण त्या ठिकाणी संस्थेचं बांधकाम लांबलं, ते तुळशी वृंदावनाची जागा बदलली. आळंदीची गोष्ट आहे. गुरु बाबा सांगायचे आम्हाला, आता पुढं ऐका. तुळस जी आहे ना, तुळशी वृंदावनातली माती जाताला लावतात. तुळशीची माळ देवाच्या गळ्यात, तुळशी हार गळा, आणि साधकाच्या गळ्यामध्ये कंठी मिरवा, व्रत करा एकादशी. ज्याला अग्निमांद्य असेल, अग्निमांद्य म्हणजे जठराग्नी मंद असेल, त्याने तुळशीचा थोडा थोडा पाला खावा. गरम असतो बरं तो, सुरुवातीला थोडा खावा, थोडा थोडा वाढवत राहावा. केळं खाल्ल्याबरोबर ज्याला सर्दी होत असते त्याने लगेच तुळशीचा पाला खाऊन घ्यावा. सांगणारा जे पुढचं चरण तेच आहे. ऐका आता पुढचं. आणि कीर्तनकाराला तरी सर्दी होऊ नये. अरे इतकं डोकं हे झालं आहे. पाणी फ्रीजमध्ये, सफरचंद फ्रीजमध्ये, सीताफळ फ्रीजमध्ये, उरलेलं दही फ्रीजमध्ये, उरलेलं डाळीचं ओलं पीठ फ्रीजमध्ये. मला वाटतं माणसं मरू नयेत म्हणून फ्रीजमध्ये ठेवले तरी चालतील का? सगळ्या गोष्टी फ्रीजमध्ये ठेवतात आणि त्याच्यापासून सर्दीचे विकार जास्त वाढले. काही आयुर्वेदिक लोक, आयुर्वेदाचार्य कोमट पाणी कायम पितात. पण ही सर्दी एक कीर्तनकार महाराज लोकायला होऊ नये, लय त्रास होतो. आणि दुसरी सर्दी स्वयंपाक करणाऱ्यांना होऊ नये.
माझं चुकलं असेल तर माफ करा ना बाबा, होऊ नये असं बोललो. चला ठीक आहे, आता पुढचं सांगू. आपल्या सर्वांच्या ध्यानात राहावं. याच्यात पहिल्या चरणातल्या 5 सूत्रात साधना सांगितली साधकाला. काळ सारावा चिंतने, एकांतवास, गंगा स्नान, देवाचं पूजन, तुळशी प्रदक्षिणा. अहो सगळं मोकार बोलले तुम्ही, पण हे असलं काही सांगताल का नाही? काय खावं, कसं खावं, केव्हा खावं? दुसऱ्या चरणात युक्त आहार विहार भाषण नसावी बासर निद्रा बहुभाषण नसावे बासर निद्रा बहुभाषण नसावे बासर निद्रा बहुभाषण. विठोबा रखुमाई जय विठोबा. टाळे वाजवा, टाळे. शेवटी घ्यायचे. विठ्ठल विठ्ठल हे दुसरं जे चरण आहे, जशी लोखंडाची साखळी, जशी फुलांची पाकळी, तशीच चरणाची साखळी. या देहाला इंधन. हा हा बर बर बर. काय पाहिजे? युक्त आहार पाहिजे. तर युक्त आहारचा अर्थ असा सुरुवातीला असं सांगतो ढोबळमानाने. गीतेच्या 6व्या अध्यायातला 16वा श्लोक आहे. युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखा. त्याची योग साधना दुःख नष्ट करणारी होते. सुंदर 6व्या अध्यायातला श्लोक आहे. चला सरका पुढे डायरेक्ट चला 17व्या अध्यायात. आयुष्य सत्व बल आरोग्य सुख प्रीती विवर्धना. हा या 17व्या अध्यायाच्या सात्विक आहाराच्या वर्णनामध्ये आणि तिथे आलेलं आहे फलाहार 1, दुग्धाहार 2, मूलाहार 3, भाजी भाकरीचा आहार आणि काहींचा आहार बोलूच नाही. तो जाऊ द्या, त्यांचे कोण नाही. ते आपले काही म्हणतात सिंहाचं खाणं खावं, वाघाचं खाणं खावं, अशी बोलतात ही माणसं. आणि परत गीतेच्या 18व्या अध्यायात लघवाशी एक पद आहे. विविक्त सेवी लघवाशी. लघु अशी भूक ठेवून जेवावं, प्रेम ठेवून राहावं, काम झाल्यावर निघून जावं. 3 झाले ना सूत्र. परत ऐका. काही माणसाचा जठराग्नी मुळातच मंद राहतो, त्याला मंदाग्नी असा शब्द आहे. आणि याच्यात आयुर्वेदातलं वाक्य सांगतो तुम्हाला. मंदाग्नौ, सप्तमीचं एक वचन, मंदाग्नौ सर्वे रोगा. हा मंदाग्नी असेल त्याला अनेक विकार पछाडतात. सांगा पुढे सांगतो. जठराग्नी मंद आणि खाण्याचा छंद. येऊन द्या हान सावड्या गुडवणी. हा आळंदीचा विनोद आहे. आहार तरी सेविजे ही ओवी घ्या आता. ज्ञानेश्वरी बी पाहिजे ना हो. आहार तरी सेविजे युक्तीची नि मापे मविजे. युक्त हा शब्द इथे आहे तिथे युक्ती. युक्तीची नि मापे मविजे क्रियाजात आचर्य त्याची स्थिती.
असं आहे. पुन्हा बोलू, जे आहार नव्हती घेतले, जे व्याधीजाड सुतले, अंगाला काटा येतो बाबा. जे सवेची बैसोनी नारी गोतांबिल करी. स्वतः विश्व माऊली ज्ञानोबा माऊली म्हणतात, किडसील तुम्हाला, किडसा जणी तुम्हाला किडसील. सगळेचे सगळे एकत्र बसतात, एकाच कुटुंबातले, एकाच घरातले. अकबर, उस्मान, कलंदर, फातमा, समजलं ना आता हे सगळं. सवेची बैसोनी नारी गोतांबिल करी. त्या घरातले सगळेचे सगळे एका पात्रात बसून एकाच वेळेला खातात. उच्चिष्टम अपिचे अमेध्यम, उच्चिष्ट ना अमेध्य आहार येतो. उच्चिष्टच्या अमेध्य अशा प्रकारचा आहार सेवन करतात. आहार सात्विक आणि विचार तात्विक. पुन्हा सांगू आयुर्वेदातलं, आहारात सत्व, विचारात तत्व आणि त्या जगण्यात महत्व. अजून बोलू बोलू, खवा मावा रवा पोहा. काय 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 गोवा कोण बोललं? गवा नाही. खवा मावा रवा पोहा, पचेल तेवढा खावा, पण कावा दावा ठेवा, यापासून दूर राहा. हे सगळं डोक्यामध्ये ठेवा. आणि पुन्हा सांगतो काय शे पुढे, युक्त आहार ज्याने सांभाळला महाराज, शरीरामध्ये साखरेचं प्रमाण वाढवू नये. शरीरामध्ये प्रँकी असा आहे, हा शब्द तुम्हाला परिचयाचा नसेल, त्याला मराठीमध्ये स्वादुपिंड म्हणतात. त्याच्यातून एक द्रव तयार होतो आणि शरीरात गेलेली जास्त साखर तिला तो जाळून टाकतो. घामातून किंवा लघवीतून ती साखर निघून जाते, सुदृढ राहतो. पण प्रँकेज जेव्हा काम करत नाही, स्वादुपिंडात इन्शुलिन तयार होत नाही, त्याला कृत्रिम इन्शुलिन देतात. गायीच्या स्वादुपिंडातून तो पदार्थ काढतात, त्याच्यापासून इन्शुलिन बनवतात आणि त्याने एवढं टोचलं, मग तो जेवतो. गाय मेलीन हा जगला. मी याच्याकरता किती पुस्तकं वाचले असतील आयुर्वेदाचे ते भगवंतालाच माहीत. सांभाळा आपलं आरोग्य. असंख्य कीर्तनकार, काही कोणाची निंदानी पण वस्तुस्थिती आहे. गाडी चालत राहते, स्टेरिंग वळवतो, ब्रेक मारतो, हॉर्न वाजवतो, क्लच दाबतो, गेअर टाकतो आणि समोरच्या ड्रायव्हरला शिव्या घालतो. एवढे कार्यक्रम ड्रायव्हर करतो आणि महाराज मग काजू बदाम खात राहतो. समजलं ना आता सगळ्यांना. आणि त्याने काहीच श्रम केले नाही की या शरीरात खाल्लेलं त्याचं फॅट म्हणजे चरबीमध्ये रूपांतर होतं. आता का सगळा दवाखाना सांगत बसू? एक जाता जाता सांगून निघून जातो. युक्त आहार, थंडा नावे उन्हा खावे, रात पहिला प्रहर सोवे, ओ हकीम के घर कभी नाही जावे. म्हणजे काय? गार पाण्याने स्नान, मात्र वात प्रकृती नसेल तर. थंडा नावे उन्हा खावे. इकडे चपाती उतरली का इकडे वाढावी. काही काही महिला दुपारच्या चपात्या वाढतात आणि चालू टाकलेल्या चपात्या बाजूला ठेवतात. आता हेही ध्यानात येत नसेल का? थंडा नावे उन्हा खावे, रात पहिला प्रहर सोवे 9ला, पण कीर्तन नसेल तेव्हा. थंडा नावे उन्हा खावे, रात पहिला प्रहर सोवे, वो हकीम के घर कभी नहीं जावे. पेट नरम पैर गरम, शीर को रखो ठंडा आणि आया रो उसे मारू डंडा. अर्ध पोट भरायचं अन्नाने, चाराने पोट भरायचं पाण्याने आणि चाराने पोट शिल्लक ठेवायचं हवा फिरण्याकरता. काही काही मंडळी इतकं गोडाऊन पॅक करतात तर शटर गेटही लागत नाही. आता काय करावं काही कळतही नाही. अन्न तारीन अन्न मारी. एक वाघ ब्रह्म आहे. वाघ ब्रह्म म्हणजेच वेद आहे बरं का. एक ब्रह्म अन्नम ब्रह्मेती व्यजानात, हे उपनिषदातलं वाक्य बोललो मी. अन्नम व्रतम अन्नम तदुपासनीयम, हे उपनिषदातल्या पंक्ती बोललो मी. अन्नम ब्रह्म, अन्नम अन्न हे ब्रह्म असं समजून जितकं चिंतन झालं तेवढं करावं. झालं. युक्त आहार. बरं बरं बरं. पुन्हा सांगायचं राहिलं मी, एक माझ्याकडून सांगायचं राहिलं. ज्याची पित्त प्रकृती असेल त्याने भज्या, हिरवी मिरची, माद्या म्हणतात का तिकडं साताऱ्याकडे, हिरव्या मिरचीचा ठेचा वगैरे, चटणी वगैरे, या गोष्टी टाळायच्या. जागरण टाळायचं. आमचा पक्ष कसा पडला? अरे काय घेणार तुला? तुझा पक्ष कशाने पडला त्या देवाला विचार. संताप करू नये त्याच्याने बरं का, पित्त वाढतं.
वात प्रकृती असेल त्याने पहिल्यांदा वांगी वाल म्हणजेच घेवडा वाझा म्हणजेच त्या एवढ्या शेंगा येतात त्या गवार वाझा वांग वाल हे तोंड वाकडं करून देतात याला वात प्रकोप म्हणतात. काय शब्द वापरला? वात प्रकोप. एक आहे पित्त प्रकोप. त्या वात प्रकृतीच्या माणसाने साबुदाणा वगैरे टाळावी. वात प्रकृतीच्या माणसाने या तिन्ही गोष्टी 4 गोष्टी सांगितल्या मी. घेवडा गवारच म्हणतात का? त्याला गोरानी म्हणतात ना शिकडे. आणखी एक सांगू का? साबुदाणा वगैरे तर झालं शेवग्याच्या शेंगापासून सुद्धा शरीरात वात वाढतो. पण झालाच वात तर वात महावात विध्वंस हे औषध आयुर्वेदाने देऊन ठेवलेलं आहे. सुदृढ माणसाने जरी ते मधाबरोबर घेतलं कोमट पाण्याबरोबर घेतलं तरी त्याचा फायदा होतो. पण ऐका, ज्या औषधाने दुकानदाराला नफा जास्त मिळतो दुकानदार त्या बाटल्या दाखवतो. आलाय का ध्यानात? जेवढं सांभाळता आलं. आणि पित्त प्रकृतीवाल्याने संध्याकाळी तरी दही खाऊ नये. दही, आईस्क्रीमची कुल्फी, श्रीखंड, आणखी एक राहिले सांगता केळ आणि सीताफळ एवढ्या वस्तू जरी टाळत राहिले आणि मधाबरोबर सुंठाचं चूर्ण जर टाकलं तर त्याला मराठीमध्ये आलं म्हणतात. आलं म्हणतात ना. आणि त्याला चुन्यात जर उकळलं तर त्याचं सुंठ होतं. सुंठाला आयुर्वेद काय म्हणतो? विश्वभेषज, सगळ्या विश्वाकरता औषध आहे. आणि कच्चं जे वारा आता त्याला आलं म्हणतात आणि इंग्रजी बोलणारे त्याला जिंजर म्हणतात. राहील का बुवा ध्यानात? आल्याला इंग्रजीत काय म्हणत्या? जिंजर. काय शब्द सांगितला मी? आलं. ध्यानात आलं. दररोज चांगल्या माणसाने आलं खावं, दुधामध्ये आलं टाकावं, सुंठ टाकावं, भाजीमध्ये तिखट कमी करायचं. तिखट आहे पण तिखटचा गुणधर्म नाही ते आलं. असं आहे. जेवढं झालं तेवढं करा. आणि पुन्हा सांगतो, जेवल्याबरोबर झोपू नये, शतपावली करावी. आमचे गुरुजी एकच विभूती राहिली आळंदीमध्ये आमच्या वेळची आता, गुरुवर्य मारुती बाबा, आम्हाला दर्शन द्यायला. आणि थोडंसं खाता, मुगाचं वरण, एक फळाचा ज्यूस किंवा भात मुगाची डाळ असं, आणि असे चालफिर करतात. त्याला काय म्हणतात? शतपावली. असं करावं. आणि बरं, युक्त आहार विहार, इंद्रियाला नेम लावावा आणि जास्त बोलू नये, जास्त झोपू नये. हे 2 सूत्र सगळ्या अभंगात वेगळे आहेत. काय करावं ते आतापर्यंत सांगितलं आणि काय करू नये ते इथून सांगितलं. जागणे जरी झाले, विनाकारण जागरण करत बसू नये. भारत पाकिस्तान खेळत होता आणि तुला काय मिळालं? काय मिळालं तुला? काय मिळालं? कोण कशाला आनंद मानेल ते सांगता येणार नाही. जास्त बोलू नये, जास्त झोपू नये. वेचिते वचन जेणे राहे. मग आम्हाला काय मिळेल? तुम्हाला धन मिळेल. कोणतं धन? परमार्थ महाधन. परमार्थ महाधन. जोडी देवाचे चरण. जोडी देवाचे चरण. भावया जतन. हे उपाय लाभाचे. हे धनाची व्याख्या त्यांनी केलेली आहे. धन तो धोका आहे, हे संसार सपना, दुनिया परई है कोण अपना. हा एक दोहरा आहे. जेवढं झालं तेवढं मी तुम्हाला सांगितलं. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्र यत्न करू. शब्दाची आमूच्या जीवाचे शब्द वाटू धन जन लोक. तुका म्हणे पहा शब्दाचाही देव. शब्द हा उपकाराच्या आणि हे धन मिळतं. पायो जे आपल्याकडे हिंदी पद काही कोणी म्हणत नाही.
पायो जी मैंने राम रतन धन पायो. राम रतन हे धन आहे. ठीक आहे, मी माझ्या आत्मविश्वासाने बोलतो, गर्वाने नाही बोलत. आता काही मंडळींचे ग्रंथ वेदांताचे तयार राहिले, पण म्हातारपणामध्ये धनाचा विनियोग नाही करता आला. साचून या धनन लावी पोरासी भांडण आहेच गाते चरण. नाही नारायण तुका म्हणे स्मरला. जमत नाही महाराज. काही लोकांचं झालं, एकाच्या तर खालून 15-16 धोतर कुजत वर आले. कोणाला धोतर जोडी दिली नाही, कोणाला उपरणं दिलं नाही. शेवटी हे धन भारत सरकारचं इन्कम टॅक्सचं खातं सुद्धा याच्यावर प्राप्तिकर लादू शकत नाही. तुम्ही 10 ग्रॅम सोनं जर घेतलं 85,000 रुपयाला, तर तुम्हाला 2-2.5 रुपये केंद्र सरकारचा टॅक्स भरावा लागेल, GST. आजच मी 500 रुपयाचा टाइम टाकला, त्याच्यातले 34 रुपये केंद्र सरकारने कापून घेतले माझे. याच्यावर देत चाललेला आहे, पण ह्या धनावर टॅक्स नाही, एवढं सांगतो. आणि शेवटच्या चरणातला हे मिळण्याकरता काही द्यावं लागतं का? देह समर्पिचे. देहच्या ठिकाणी समर्पित भाव असावा. काही माणसं कोणालाच अर्पण करत नाही. भागवताला गेले तिथे तुळशीचं पान सुद्धा अर्पण करत नाही. देवाच्या मंदिरात गेले तर 1 रुपया सुद्धा बॉक्समध्ये पेटीमध्ये टाकत नाहीत. अजूनही अशी काही मंडळी आहे कोणालाच अर्पण करत नाहीत, कशालाच अर्पण करत नाही. अर्पण न करणारा माणूस सरपणला अर्पण. तुम्ही हो म्हणा का नाही म्हणा. आणि शेवटी एका म्हाताऱ्या कीर्तनकाराने चिंतन मांडताना असं सांगितलं होतं, पहिल्या चरणा या आजच्या अभंगात पहिल्या चरणाचं पहिलं अक्षर सांगा. तुम्ही सांगा काळ, आणि शेवटच्या चरणाचं शेवटचं अक्षर सांगा. आनंद. आनंद. काळ आनंदात जातो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. बोला बोला. देह समर्पी जे देवा, हर काही तन घ्यावा. हर काही तनावा. देह समर्पी जे देवा, हर काही तन घ्यावा. होईला धवा तुका म्हणे आनंद युक्त युक्त सार
बसावी पाषाण निद्रा बहु भाषण युक्ता गोरी